हा चला. आपण आहोत विक्रोळी कंदमवार नगर येथे प्रभाग क्रमांक 118 चे अधिकृत बहुजन समाज पार्टीच्या डॉक्टर मंगला जाधव. ताई नमस्कार. डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे. आपला परिचय द्या. मी डॉक्टर मंगला सुनील जाधव. या BMC मध्ये मी जवळजवळ 38 वर्ष सेवा केलेली आहे. त्यानंतर मी PhD पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि ह्या कंदमवार नगरमध्ये BMC ची शाळा आणि ही विकास हायस्कूल शिवाय ह्या त्यानंतर शिक्षणानंतर सुद्धा लग्नानंतर सुद्धा माझं वास्तव्य ह्या कंदमवार नगरमध्येच होतं. जवळजवळ 35 वर्ष ह्या कंदमवार नगर मध्ये मी राहिलेली आहे. ताई आपल्याला इलेक्शन लढवावं असं का वाटलं? सर्व्हिस झाल्यानंतर मनामध्ये विकासाची म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये मी कायमच सर्व्हिस करताना सुद्धा कार्यरतच होते. वेगवेगळ्या NGO मध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. मला जेवढं शक्य होईल तेवढा तरुण वर्गांना मदत करणं, त्यांना रोजगारासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देणं, या गोष्टी माझ्या सातत्याने जीवनामध्ये आलेल्याच आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे माझा पिंड सोशल मध्येच मोडतो. पण सर्व्हिस मध्ये असताना सर्व्हिस झाल्यानंतर ही संधी आली, हा महिला वॉर्ड झाला, तर मला असं वाटलं की चला ही एक आपल्याला आणखीन काम करायची, आपल्या कामाला अधिक प्रगल्भपणे नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल ही संधी मी दवडू शकत नव्हते. आणि माझं मन पण मानत नव्हतं की आपण ही संधी घ्यावी आणि खरोखरच नागरिकांसाठी उत्तम सेवा त्यांची करावी असं मला मनोमन वाटलं. म्हणून मी नगरसेवकासाठी हे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ताई आज बऱ्याच कालावधीनंतर महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यात. आपली तयारी काय आहे? बरीच कामं इथे राहिलेली आहेत. पाणी, गटार, सांडपाणी, रस्ते ह्या तर आपल्या ओघाने BMC कडनं चालूच असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त पण बरीचशी कामं अजूनही प्रलंबित आहेत. जे की कंदमवार नगर ते टागोर नगरचा जो ब्रिज आहे तो तोडण्यात आलेला आहे आणि नागरिकांच्या बरंच त्यांना त्रास होतोय. तिकडनं पुढच्या मेन रोडला हायवेने जाऊन म्हणजे त्रास सहन करायला लागतो. तो ब्रिजचं काम एक अडचण झालेली आहे, तो लवकरात लवकर करायचा आहे. त्यानंतर इथे SRA म्हणजे स्लम डेव्हलपमेंट जोरदार चालू आहे. त्यामध्ये 4 माळ्याच्या बिल्डिंग आता एकदम 23 आणि 24 माळ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर इथे आता पोल्युशन कामं चालू आहे, त्यामुळे वातावरण सगळं दूषित झालेलं आहे. हवा एकदम दूषित आहे आणि एवढ्या सगळ्यांचा भार ह्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पडत आहे. तर वाहतूक कोंडी हे पुढे येणाऱ्या सर्व समस्या आहेत. तर त्याच्यावर आत्ताच जर उपाययोजना केली तर नक्कीच भविष्यात कंदमवार नगरमध्ये व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांना मिळेल असं मला वाटतं. ताई आपण डॉक्टर आहात, तर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा. सध्या डम्पिंग ग्राउंड हा प्रश्न विक्रोळीमध्ये फारच गाजतोय. तर डम्पिंग ग्राउंडच्या मुळे श्वसनाचे त्रास आणि स्किनचे डिसीज होतात. तर आपण एक डॉक्टर आणि आपण एक विक्रोळीकर म्हणून याच्याकडे कसे बघाल? डम्पिंग ग्राउंड तर आता ताबडतोब लगेच ते हटवणं शक्य नाही. परंतु ते कसं त्याच्यावर म्हणजे हेल्थ दृष्ट्या म्हणजे नागरिकांना हेल्थ ग्राउंड तिथेच राहून सध्या तरी नागरिकांच्या आरोग्याला कसा त्रास होणार नाही, त्याच्यावर काही इन्सेक्टिसाइड्स टाकून वगैरे कशा पद्धतीने ते डिमॉरलाइज करता येईल यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेईन नक्कीच. ताई आणि आपण आता 118 वॉर्ड मध्ये उभे आहात. इथे मागासवर्गीय सोसायट्यांचा पुनर्विकास हा प्रकल्प रखडलाय. तर आपण एक काय म्हणजे त्याच्यात आपली भूमिका काय असणार आहे? इथे जे मागासवर्गीयांचा मेन मुद्दा म्हणजे समाज कल्याण विभाग जो आहे त्यांची NOC अजून मिळालेली नाहीये. तर ते काम खरोखर आपण बोललात ते रखडलेलं आहे. तर त्याच्यासाठी जर मला इथल्या कंदमवार नगरच्या मागासवर्गीयांनी पण पाठिंबा दिलात तर मी नक्कीच यांचा समाज कल्याण विभागाकडे पाठपुरावा करून त्यांना लवकरात लवकर त्या बिल्डिंगचा पुनर्विकास करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन आणि ते माझ्या आधीपासूनच डोक्यात आहे. तर ते नक्कीच मी पूर्ण करेन लवकरात लवकर. आणि ताई आपण एक महिला आहात, तर आपण महिलांसारखी येणाऱ्या नवीन तुम्हाला जर संधी मिळाली तर महिलांसाठी आपण काय विशेष उपक्रम राबवाल? आता ह्या प्रचार मोहिमेमध्ये मी अशोकनगर आणि इकडे प्रगती विद्यालयाचं जे छत्रपती शिवाजी महाराज झोपडपट्टी म्हणा त्या स्लम भागामध्ये गेली. तर बऱ्याच महिला ज्या आहेत, हेल्थचा तर प्रॉब्लेम आहे, गटार तुडुंब भरलेली होती, आरोग्याचा तर प्रश्न आहे, त्यांना हेल्थ बद्दल जागरूक करणं हा तर एक पहिला मुद्दा आहेच आहे. शिवाय त्यांच्यासाठी ज्या महिला तरुण वर्ग पण घरीच अवेलेबल होता, तर त्यांच्या महिलांसाठी रोजगार कसा उपलब्ध करता येईल, शासनाच्या कोणत्या कोणत्या नवीन योजना आहेत त्यांना त्याची त्यांना अवेअर करता येईल आणि त्यांना जास्तीत जास्त उद्योग बचत गट वगैरे अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घरच्या घरी किंवा जवळपास कारखाना किंवा अशा पद्धतीने त्यांना रोजगार मिळेल यासाठी मी अगदी आटोकाट प्रयत्न करणार आहे.
लोकांनी आपल्यालाच का निवडून द्यावं? आता इतकी सगळी कामं माझ्या डोक्यात तर आहेत आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. इथे मी राहिलेली आहे, मला सगळेजण ओळखतात. माझं काम पण सगळ्यांनी तसं थोडंफार फरकाने बघितलेलंच आहे. आणि जर नगरसेवक म्हणून जर मला निवडून दिलं तर ही जी कामांची लिस्ट आहे ही मी काय ऑफिस म्हणजे मला महानगरपालिकेचा 38 वर्षाचा अनुभव आहे. तर नगरसेवक झाल्यानंतर मला जास्त शिकत बसायची गरज लागणार नाही. मी तातडीने त्या कामाला लागू शकते आणि लवकर रिझल्ट देऊ शकते. मला 5 वर्ष शिकण्यासाठी बराचसा काळ घेण्याची गरज नाही. तर रिझल्ट लवकर हवा असेल तर कंदवार नगरच्या वासियांना मी विनंती करेल की कृपया आपण जर मला निवडून दिलं आणि ही जर संधी दिली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करेल आणि आपल्याला उत्तमोत्तम सेवा देईल आणि त्याही तातडीने देईल. ताई, आपल्या पक्षाचा जाहीरनामा काय आहे? पक्षाचा जाहीरनामा शिक्षणाबद्दल आहे. त्यानंतर इकडचा विकासाबद्दलचा आहे. पाणी, रस्ते आणि ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यामध्ये डोनेशन घेतलं जातं. आपल्याला तर कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलेला आहे, शिक्षण फ्री पाहिजे आहे मुलांना, त्यांचा अधिकार आहे आणि ते असं असताना सुद्धा डोनेशन घेतलं जातं. तर ही जी आहे तो मोठा पक्षाकडनं पण आम्हाला कॉल दिलेला आहे की याच्यावर आपण काम करायचंय आम्हाला.